राखीव प्रवर्गातून युवा सेनेचे सर्वच उमेदवार जवळपास निश्चित त्यांचा विजय निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यापैकी 3 उमेदवारांची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे आणि त्यापैकी महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी आणि शीतल शेठ देवरुखकर जे आहेत त्यांचा विजय झालेला आहे। शीतल शेठ देवरुखकर आपल्यासोबत आहेत। ताई, विजय तुमचा झालेला आहे। अनेक अडथळे पार करून ही जी आहे ती निवडणूक पार पडली, विजय तुमचा झालेला आहे, काय प्रतिक्रिया? निश्चितच ही लढाई लढून, कायदेशीर लढाई लढून आम्ही इथवर आलेलो आहोत आणि आज मला असं वाटतं की आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालेलं आहे। खुल्या वर्गातले आता मतनोंदणी सुरू आहे, परंतु मला सांगायला आनंद वाटतो की खालच्या प्रवर्गातले जे आमचे उमेदवार आहे ते सगळे विजयी पथावर आहेत। फक्त ऑफिशियल घोषणा करायची बाकी आहे, परंतु आम्ही अतिशय आघाडीवर आहोत। अनेक अडथळे पार करून जी आहे ती निवडणूक झाली होती। गेल्या 1.5-2 वर्षांपासून हे अडथळे जे होते ते अडथळे येत होते। आज देखील अभाविपकडून जे आहे ते कोर्टात जाण्याचा प्रयत्न झाला होता, ती अडथळे पार करून आज निकालापर्यंत पोहोचलेला। बघा, विरोधक आमच्यावरती आरोप करत होते की आम्ही विकास कामांवरती स्पीड ब्रेकर लावलाय, परंतु मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की नक्की हा स्पीड ब्रेकर मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांसाठी कोणी लावलेला? आणि तरीही कितीही अडथळे आले तरी या स्पीड ब्रेकर पार करून आम्ही आमचं यश मिळवलंय आणि नुसतंच यश मिळवलं नाहीये तर आम्ही घवघवीत यश मिळवतोय। राखीव प्रवर्गातून 5चे 5 जवळपास निश्चित झालेत, परंतु जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यातले 5चे 5 येतील का? 2018ची यावर्षी युवासेना पुनरावृत्ती करणार का? नक्कीच 2018ची पुनरावृत्ती 1001% होणार। गेल्या वेळेला आदित्य साहेबांच्या नेतृत्वात आम्ही 10च्या 10 उमेदवार निवडून आलेलो आणि विद्यापीठावर भगवा फडकावला। मला वाटतं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज होणार आहे। पुन्हा एकदा आम्ही 10च्या 10 उमेदवार निवडून येणार आहोत आणि नुसतेच निवडून येणार नाही आहोत तर घवघवीत यशाने निवडून येणार आहोत आणि पुन्हा एकदा विद्यापीठावर भगवा फडकवणार आहोत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की सर्व या ठिकाणी आपण पाहतोय की युवा सेनेकडून जल्लोष केला जातोय आणि आम्ही विद्यापीठावरती यावर्षी देखील भगवा फडकवू अशी प्रतिक्रिया जी आहे ते शीतल शेठ देवरुखकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।